आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील संपूर्ण दिल्ली शहरातील वेगवेगळे पॉइंट बघून आता शेवटी लाल किल्ल्यावर पोहोचलेले आहोत। आपण बघत आहोत हा लाल किल्ला आणि या लाल किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी दिसत आहेत। आपण बघत आहोत हा लाल किल्ला, ही तटबंदी चारी बाजूने अशा पद्धतीने ही भिंत बांधलेली आहे। बरीच आपल्या धम्मसहलीतील मंडळी पुढे गेली, काही मागे आहेत, काही रिक्षाने गेलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण ग्रुप आपल्याला या ठिकाणी दिसणं मुश्किल झालेलं आहे। लाल किल्ल्याची चारही बाजूने ही तटबंदी आपण बघत आहोत। खाली इथे चारी बाजूनी खदान आहे, खदान। आपण बघत आहोत हा आहे लाल किल्ला। या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक लाल किल्ला बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हा तो आहे लाल किल्ला। याच ठिकाणावरून 15 ऑगस्टला तिरंगी ध्वजाचं ध्वजारोहण या देशाचे पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होते। आपण बघत आहोत हा लाल किल्ला, संपूर्ण हा परिसर। माझ्या पाठीमागे जे आपण बघत आहोत हा आहे लाल किल्ला। याच ठिकाणाहून दरवर्षी 15 ऑगस्टला नरेंद्र मोदी हे तिरंगी ध्वजाचं ध्वजारोहण करत असतात। आपण बघत आहोत आपल्या धम्मसहलीतील उपासक सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। हा लाल किल्ला आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणाहून 15 ऑगस्ट ध्वजारोहण या ठिकाणाहून करत असतात। आपण बघत आहोत लाल किल्ला। आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज दिल्लीमधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन शेवटी लास्ट पॉइंट बघण्यासाठी लाल किल्ल्यावर या ठिकाणी आपली धम्मसहल पोहोचलेली आहे।